बघितलं ना आमच्याकडे जाऊन अमृताच्या वेळेला अमृताची फळं लागतात आणि बिजाच्या रूपाने तेच पुढे चालू राहतं. म्हणून संत सांगतात ऐशियाचा संग देई नारायण, अशांचा संघ आम्हाला दे. का संग दे? ओळावा वचना जयाचिया, ज्याच्या अंत कानाला नव्हे त्याच्या वाणीला बोलण्यामध्ये नरमपणा आहे, अशांचा संघ आम्हाला दे. आणि मग तो धुंदुकारी ज्यांची ज्यांची पोरं आहेत त्यांनी आपल्या मांडीवर घ्या. आपण जत्रेला नाही आलेले, कळलं? ते वातोडे निघालं ते पोरग कोणाचं? धुंदुकारी, धुंदळीचं पोरग. आणि हा चांगला ऋषी झाला. आणि काय झालं, पुढे त्रास द्यायला लागला तो बापाला, आईला त्रास द्यायला लागला. काही पाहिजे दे मला, काही पाहिजे दे मला, लगेच हट्ट करायचा. हो, बापाला असं झालं नसता नवस केलं त्या साधूला तर बरं झालं असतं. हो, नसता जन्माला आलं बरं झालं असतं. आणि मग आता काय करू शकतो? त्या मुलाने त्रास द्यायला लावला. हा पोरगा जो आहे तो गोकर्ण, तो गाईच्या पोटातून जन्माला आलेला, त्याला त्यांनी सांभाळलं आणि त्याला सांगितलं, विचारलं, बाबा गोकर्ण तू गाईच्या पोटी जन्माला आलास पण तू किती चांगला आहेस. हा माझ्या पोटी जन्माला येऊन सुद्धा असा निघालाय. गोकर्ण त्याला म्हटलं, बाबा जास्त आशा कधी कधी करायची नसते. या आशेमुळेच हे सगळं घडलंय. काही काही गोष्टीचा विचार करायचा, जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न नाही करायचा. ठेविले आनंदी देशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. त्या समाधानामध्ये राहावं. हे तुम्ही केलेलं आहे, तुम्ही कर्म केले ना, त्या कर्माची ती फळं आहे. मग बघा आता त्याला काय इलाज आहे. आणि मग तो पोरगा जास्तीत जास्त त्रास द्यायला लागला, दारू प्यायला लागला, नको नको ती नाट्य करायला लागला, नवे नवे गावामध्ये भांडणं करायला लागला, गावातली भांडणं घरात आणायला लागला, पोलीस स्टेशन अंक ढक्क कोर्ट कचेऱ्या चालू झाल्या. तो आत्मदेव ब्राह्मण निराश झाला आणि त्यानं एक दिवस जाऊन बरं का त्या गोकर्णाला विचारला, तर काय करू? म्हणे काही नका करू, आपण आता इथून निघा आणि या संसाराचा त्याग करा, या संसारात राहू नका. आत्मदेव ब्राह्मण निघून गेला तपश्चर्यासाठी, परत घराकडे वळून पाहिलं नाही. आणि मग गोकर्ण सुद्धा तीर्थयात्रेला निघून गेला. घरामध्ये दोघच आहेत, आई आणि मुलगा राहिला, धुंदली आणि तिचा मुलगा, दोघच राहिले घरामध्ये. आणि दोघच घरात राहिल्याच्या नंतर त्याने दारूसाठी पैसे मागितले आईकडं. आईने पैसे दिले नाही. आईला तुडवून तुडवून मारली. धुंदुकारी एकटा थोडाच मारतो, तुम्ही सांगत नाही तेवढंच फरक आहे. धुंदुकारी त्या धुंदळीच मध्ये आणि तुमच्यामध्ये काय तसा काय फरक नाही. तुम्ही चांगले असाल पण एखादीचा तरी पोरगा धुंदुकारी आहे ना, अनुभव आहे ना आपल्याला का नाही. आणि मग त्यानं तुडवून तुडवून त्या आईला मारली. मारली म्हणजे तुडवली. आणि ती सकाळी बाहेर पडली, घराच्या जंगलात गेली आणि त्या जंगलाला वनवा लागला आणि त्या वनव्यामध्ये होरपळून गेली त्याची आई. एकटाच राहिला. आणि एकटा राहिल्यानंतर तुम्हाला सांगतो मग त्याची मजाच झाली. घरामध्ये पैसा होता, अडका होता बापाचा, तो सगळा पैसा जमा केला. आणि 5 वेश्यांना घरामध्ये आणलं. तुम्ही किती जणींना आणलं? 5 वेश्यांना घरामध्ये आणलं. आणि त्या 5 वेश्यांना घरामध्ये आणल्याच्या नंतर त्या वेश्यांच्या बरोबर तो राहू लागला. आणि वेश्यांच्या बरोबर राहू लागल्याच्या नंतर त्या वेश्यांनी एक दिवस विचार केला, हा राजाच्या दरबारामध्ये आता चोऱ्या करायला लागलेला, पैसा कमी पडतोय, हा चोऱ्या करायला लागलाय. तुम्हाला सांगू का, माणसाला वाईट व्यसन लागलं तर त्या व्यसनाची पूर्ततेसाठी तो काही धंदा करू शकतो, काहीही. आणि मग त्या 5 वेश्यांनी ठरवलं, हा राजाच्याकडं चोरी करायला जाईल आणि राजा याला पकडेल
आणि राजाने याला पकडल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा जेलमध्ये जावं लागेल. त्याच्यापेक्षा आपण एक काम करू, हा चोरी करून आला तर याला याचा सगळा पैसा काढून घेऊ आणि आपणच याला मारून टाकू. मग त्या 5 दिवशी रात्री काय केलं, तो आल्याच्या नंतर त्याच्या तोंडामध्ये जर ते निखारे टाकले आणि त्या धुंदुकारीला मारून टाकला आणि त्या पैसा घेऊन निघून गेला. आणि मग तो धुंदुकारी प्रेत योनीला गेला. पाप केलेली, कोण सांगितलंय, चांगलं कर्म केलेला माणूस ज्या वेळेला जातो त्यावेळेला योग्य मार्गाला जातो. पण जी आत्महत्या करतात, जी तडफडून मारतात, ती प्रेत योनीला जातात. आणि प्रेत योनीला गेल्यानंतर काय खातात माहिती तुम्हाला? काय खातात? त्यांना खायला काय? त्यांना खायला का तुमच्या शेतातलं बाजरी पिकलेली ती नाही खायला. त्यांना प्यायला पाणी तुमच्या तलावातलं पाणी नाही प्यायचं. तुम्ही जिथं शी करायला जाता ते त्यांना खायला, आणि तिथं तुम्ही शू करायला जाता ते त्यांना प्या. कळलं तुम्हाला? म्हणून सांगतात बरं का, बाथरूमला गेल्याच्या नंतर तिकडे येताना पाणी डब्यामध्ये वापस आणून या. आता का तुम्ही आता ते घरातच जातात, काय टेन्शनच राहिले ना. आणि मग तो धुंदुकारी प्रेत योनीला गेला आणि प्रेत योनीला गेल्याच्या नंतर तडफडू लागला. आणि काय झालं, त्या गोकर्णाला त्याच्या भावाला कळालं की आपला भाऊ गेला. मग त्यांनी त्याच ठिकाणी गयेला त्याचं श्राद्ध केलं. आणि गयेला श्राद्ध केल्याच्या नंतर तो घरी आला. भाऊ गेला, बाप गेला, आई गेली, आता कोणच राहिले ना. गोकर्ण एकटाच घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर पाहिलं घरात कोणच नाही. आणि झोपला. रात्री झोपल्याच्या नंतर एक भूत आलं. आणि ते भूत आल्याच्या नंतर वेगळंच 11 वेगळं रूप घेतलेलं भूत येऊन त्याच्या छातीवर बसलं गोकर्णाच्या. त्याला गोकर्ण विचार करायला लागला, इथं काय असं काहीतरी वेगळंच वाटतं मला. म्हणून त्याने त्याच्या कमंडळातलं पाणी असं अभिमंत्रित केलं आणि ते पाणी असं फेकल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला कळालं. मग त्याने विचारलं, कोण आहेस तू? त्यावेळेला त्याने सांगितलं, मी तुझा भाऊ आहे धुंदुकारी. मी वाईट कर्म केलं आणि त्या वाईट कर्मामुळे मला वाईट योनीला मी प्राप्त झालो. पण मला आता याच्यातून सोडव. मग त्याने सांगितलं, तुला सोडवायचं काय काम आहे? मी तुझं श्राद्ध गयेलाच केलंय. म्हणजे गयेला एक श्राद्ध नाही, 100 श्राद्ध जरी माझी केली तरी माझं पाप एवढं मोठं आहे की मी याच्यातून सुटणार नाहीये. बरं. आणि मग त्या ठिकाणी त्याने विचार केला, आता काय करायचं याच्यासाठी. मग याच्यासाठी काय करत असं पण ठरल्याच्या नंतर आणि मग त्या गोकर्णानं सूर्य भगवंताची प्रार्थना केली. सूर्य भगवंतानं त्या ठिकाणी प्रगट झाले आणि विचारलं, माझा भाऊ जो धुंदुकारी आहे त्याच्या सुटकेसाठी काय करावं. आणि त्या ठिकाणी सांगितलं, श्रीमद भागवताचं पारायण ठेवा, कथा ठेवा, त्याच्यानं त्याचा उद्धार होईल. थोडस बघत घ्या. जय राधे जय राधे हरी बोल. जय राधे जय राधे जय राधे बोल. जय राधे राधे जय राधे हरी बोल. जय राधे जय राधे जय राधे हरी बोल. जय राधे.
वा राधे राधे बस बस आणि मग भगवान सूर्यदेवानं सांगितलं की गोकर्णाने जर धुंदुकारीसाठी भागवताचं कथा ठेवली तर त्याचा उद्धार होईल आणि त्याच पद्धतीनं कथा ठेवली गेली आणि त्या कथेमध्ये आता विचार असा झाला आता कोदुलीमध्ये एवढं मोठं भागवत ठेवलंय माणसं बसायला नाही अभी जितने बड़े बड़े कलाकार हमने लाए हैं